नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. परफेक्ट ढोकळा कसा बनवायचा, त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते दाखवणार आहे. ह्या ठिकाणी एक बाउल घेतलेला आहे. त्या बाउलमध्ये घरी बेसन पीठ दळून आणलेलं आहे. ते बेसन पीठ 1 वाटी घेतलेलं आहे. परफेक्ट मेजरमेंट आहे, लक्षात ठेवा. अगदी न बिघडणारा, न फसणारा ढोकळा आहे हा. पिठाला सुरुवातीला आपल्याला मस्त फेटून घ्यायचं आहे. पीठ मी अगोदरच चाळून ठेवलेलं होतं डब्यामध्ये, तरी पण मी ह्या ठिकाणी फेटत आहे. फेटून घेतल्यामुळे खूप छान ढोकळा बनतो. ह्या ठिकाणी 4 छोट्या वाट्या घेतल्या. त्या वाट्यामध्ये एका वाटीमध्ये साखर, एका वाटीमध्ये लिंबू सत्व आणि एका वाटीमध्ये मीठ घेतलेलं आहे. साईडला सोडा घेतलेला आहे थोडासा खाण्याचा आणि तेल घेतलेलं आहे. जे आपण लिंबू सत्व, साखर आणि मीठ घेतलेलं आहे त्यामध्ये साधारणतः 1 चमचा मी पाणी टाकून ठेवलेलं आहे. आणि ह्या साईडला जे बाउल आहे बेसन पीठ घेतलं त्या पिठामध्ये 1 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. ज्या वाटीनं आपण बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीनं आपल्याला पाणी टाकायचं आहे. अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे. न बिघडणारा ढोकळा आहे हा. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. अगदी छान मिक्स झालेला आहे, गुठल्या राहिलेल्या नाहीत. जे आपण मिक्स करून ठेवले पाणी, साखर ते सर्व जिन्नस आपण टाकून घेणार आहोत आणि छान हलवून घ्यायचं आहे, जे की एकजीव होऊन जातील आणि मिश्रण आपलं सॉफ्ट बॅटर तयार होईल. पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी सॉफ्ट झालेलं आहे, गुठल्या बिलकुल राहिलेल्या नाहीत. आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये साधारणतः 2 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. आपल्या गॅसवरती कढई ठेवून पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण छोटा स्टँड ठेवलेला आहे. त्या स्टँड ठेवून आपल्याला इकडं जे सोडा आणि तेल ठेवलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. अगदी जेव्हा आपण गॅसवरती ठेवणार आहोत डबा, त्यावेळेस आपल्याला सोडा आणि पाणी टाकून घ्यायचं आहे. पाहू शकता आत्ता ह्या ठिकाणी आपण मिक्स करून घेतलेला आहे आणि छोटा डबा घेतलेला आहे. ह्या ठिकाणी त्याला आपण तेल लावून घेणार आहोत. अगदी छान तेल लावून घेतलं ब्रशनं की आपण आता हे जे बॅटर तयार केलेलं आहे ते बॅटर आपल्या डब्यामध्ये टाकून द्यायचं आहे. कुठलाही डबा घेऊ शकता तुम्ही. अगदी छान आपल्याला टॅप करून घ्यायचा आहे, जे की मध्ये बबल्स राहणार नाहीत. या ठिकाणी मी मिरच्या घेतल्या, तडका तयार करून घ्यायचा आहे. अगदी मिरच्या घेतल्यात, एक लाल मिरची घेतलेली आहे, 2 हिरव्या घेतलेल्या आहेत. आपण कुठल्याही घेतल्या तरी चालतात. कट करून घेतल्या की आपण ह्या ठिकाणी आता कोथिंबीर घेणार आहोत. आपल्याला तडका अगोदर तयार करून घ्यायचा. ढोकळा आपला इकडे तयार होईपर्यंत आपण इकडे तडका तयार करून ठेवणार आहोत. अगदी ढोक्याला आपल्याला परफेक्ट 15 मिनिट लागतात. मी चेक करत नाही. जर तुम्हाला मध्ये-मध्ये चेक करायचं तर तुम्ही 10 मिनिटांनंतर चेक करू शकता. ह्या ठिकाणी तेल, जिरे, मोहरी आणि मिरची, कोथिंबीर टाकून आपण तडका तयार करून घेतलेला आहे. त्यामध्ये 1 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि 2 चमचे साखर टाकून घेतलेली आहे. पाहू शकता 15 मिनिट झालेले आहेत आणि आपला ढोकळा मस्त बनून अगदी इतका फुगला आहे की तो तडकला सुद्धा आहे. पाहू शकता परफेक्ट आहे. मी चेक केलेला नाही कारण मला माहिती आहे परफेक्ट मेजरमेंट आहे. आता तुम्हाला दाखवते मी. बघा सुरीला पण बिलकुल चिकटलेला नाही. अगदी आतपर्यंत ढोकळा मस्त तयार झालेला आहे. आता आपल्याला साईडने आपल्याला थोडंसं आपल्या 2 मिनिटाकरता थंड होऊ द्यायचं आहे. लगेच हात लावायचा नाही. 2 मिनिट झालेले आहेत म्हणून मी ह्याला अलगद हाताने फिरवलेलं आहे. आता वरतून प्लेट ठेवून आपण जो ढोकळा बनवून घेतला तो टाकून घ्यायचा. अगदी अलगद निघल. अगदी छान जाळीदार ढोकळा बनवून तयार झालेला आहे. अगदी चिकटला पण नाही किंवा तुटलेला पण नाही. परफेक्ट ढोकळा बनवून तयार झालेला आहे. पाहू शकता किती जाळी आणि हलका तयार झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला कसा वाटला ढोकळा मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझा कुठं चुकलेला असेल तर मलाही कमेंटमध्ये सांगा. जो तडका तयार करून घेतलेला आहे तो टाकून द्यायचा आहे वरतून आता. अगदी साखरेचं पाणी असल्यामुळे चव खूप छान येते आणि साखरेच्या पाण्यामुळे चव पण खूप छान येते आणि लुसलुशीत आपला ढोकळा बनवून तयार होतो. जेव्हा आपण खातो तेव्हा आपल्याला कोरडा वाटत नाही. नक्की तुम्ही पाणी टाका तडक्यामध्ये. खूप छान बाहेरच्यासारखा ढोकळा घरच्या घरी बनवून तयार होतो. मुलांना तर खूपच आवडतो. आज रविवार होता म्हणून मी आज पहिला व्हिडिओ आहे, काय बनवायचा हे विचार करत होते. चला तर मला आज ढोकळाच दाखवायचा. जर तुम्हाला माझ्याकडनं कुठल्या आणखीन रेसिपी पाहायच्या असतील तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. अगदी पूर्ण तडका टाकून झालेला आहे. तुम्हाला मी कट करून दाखवते. अगदी छान मार्केट स्टाईल आपला ढोकळा बनवून तयार झालेला. व्हिडिओ कसा वाटला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू. वॉच माय व्हिडिओ.